अनेक लोकांसोबत काम करायचं आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करायचं आहे. तुम्ही स्वतः निर्भय व्हा आणि अन्यायाविरुद्ध तुम्ही लढा उभा करा. तिथून खरं तर निर्भय बनवची सुरुवात झाली आणि माझे मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी, मी, नंतर निखिल वागळे, आम्ही असं ठरवलं होतं की आपण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ पुन्हा सुरू केली. या कार्यक्रमामागे अनेकांचे हात आहेत, पण त्यापूर्वी हा जिल्हा कुणाचा आहे, या जिल्ह्याची धरोहर काय आहे, हा जिल्हा कुणासाठी प्रसिद्ध आहे आणि कशासाठी प्रसिद्ध आहे आणि आता हा जिल्हा का कुप्रसिद्ध होतो आहे याचे विचार आपल्याला करावे. माझ्या घरी प्राध्यापक मधु दंडवते काही वेळा येऊन गेले. मी शाळेत असताना आमच्या शाळेत ते आले. माझ्या वडिलांमुळे मला त्यांचा सहवास मिळाला. ज्यांना कोकणचे गांधी म्हणतात ते अप्पासाहेब पटवर्धन, ज्यांनी स्वतः गाईचं चामडं कमाई करण्याचं काम, त्यासोबत भंगीमुक्तीचं काम करताना संडास सफाईचं सुद्धा काम स्वतः केलं आणि जातीपाती अस्पृश्यता निर्मूलनासाठी पुढाकार घेतला. ते अप्पासाहेब पटवर्धन या गावचे किंवा या जिल्ह्याचे. ही आपली जी ओळख आहे ती या जिल्ह्याची भव्यता दाखवणारी, या जिल्ह्याची वैचारिक परंपरा दाखवणारी आहे. मग आपण आता विचार करायला पाहिजे की केव्हापासून या जिल्ह्यामध्ये कुविचारांना आपण जागा द्यायला. या कार्यक्रमाचे आयोजक सगळे समस्त कणकवलीकर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक. मुख्यतः ज्यांनी पुढाकार घेतला ते ॲडव्होकेट किशोर वरद, ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर, ॲडव्होकेट संदीप निंबाळकर, ॲडव्होकेट मनोज रावराणे, ॲडव्होकेट आशिष लोके, ॲडव्होकेट संदीप कांबळे, ॲडव्होकेट अशफाक शेख. हे नावं वकिलांची मी याच्यासाठी घेतो आहे की आज भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की वकील अन्यायाविरुद्ध का बोलत नाही असा प्रश्न निर्माण होतो. धडधडीत असत्य न्यायालयांमधून सुरू आहे, धडधडीत असत्यावर आधारित निर्णय येत आहेत, अनेक न्यायाधीश विकल्या गेलेल्या आणि पाळीव झालेले आहेत. अशा वेळेस वकील का बोलत नाहीत हा प्रश्न उत्पन्न झालेला आहे, कारण वकिलांनीच या भारतामध्ये सामाजिक आणि राजकीय क्रांती घडून आणली. त्यामुळे या वकिलांची नावं आणि त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमासाठी आणखी पण इतरांचे अनेक नावं आहेत, मी ते सगळे नावं घेत नाही. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाताई बोरवेकर या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. श्री रमण वायगावकर, जयप्रकाश चिमणकर, लाडू जाधव, प्राध्यापक नगरगिरकर सर, सुशांत नाईक, संजय पट्टे, संग्राम प्रभुगावकर, माझे मित्र ॲडव्होकेट विनय खातू कुडाळचे आहेत, सतीश सावंत, श्री हर्षद कदम आणि पुण्याहून माझ्यासोबत आलेले माझे मित्र ॲडव्होकेट बाळकृष्ण मिलार. तसंच कोणाच्याही दबावाखाली न येता या कार्यक्रमाचं वृत्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकार. प्रहारचे कोणी पत्रकार आले म्हणजे त्यांना येऊ द्यायला पाहिजे होतं. जर ऐकलं असतं, त्यांनी बातमी छापली नसती तरी चालू असतं. मी त्या बिल्डिंगमध्ये पाहत होतो, तिथे कागदाच्या तिथे बसून ते ऐकत. पत्रकारांवर जे दबाव आहे ते आपण सगळ्यांनी समजून घेतले आणि या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करायचं असेल, या जिल्ह्यामध्ये नेता व्हायचं असेल तर खूप मोठी सहनशीलता पाहिजे. हे दाखवणारे वैभव नाईक इथं बसत. या जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावर निर्भयपणे बोललं गेलं पाहिजे. आता ॲडव्होकेट निंबाळकर यांनी काही उल्लेख केले, ज्याच्यामध्ये बारसू प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला. एक अत्यंत क्लासिक उदाहरण आहे की पर्यावरणाची हानी होत असतानाही बारसू प्रकल्प झालाच पाहिजे अशा प्रकारे भूमिका घेणारे जे आहेत ते समस्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विरोधी आहेत, आपण समजून घेतो. मला सत्यजित चव्हाण आता 4 दिवसापूर्वी माझ्या ऑफिसला पुण्यात भेटायला आले होते. त्यांनी मला सगळी माहिती दिली आणि सांगितलं की साधारणतः 1200 ते 1300 जणांवर गुन्हे दाखल केले आणि 200, 250, कधी 150 अशा लोकांचे जामीन करण्याचं त्यांचं काम काही महिन्यांपासून सुरू आहे. जे रचनात्मक काम करतात, समाजासाठी काम करतात, पर्यावरण रक्षणासाठी काम करतात आणि उभे राहतात, त्यांना मुद्दाम खोट्या केसेसमध्ये अडकवायचं, अशा प्रकारचं राजकीय नेतृत्व लोकांच्या उपयोगाचं असू शकत नाही हे आपण समजून घेतो.
शासकीय रुग्णालयांची प्रचंड दुरावस्था आहे हे मला माहिती आहे. आणि तरीसुद्धा आपल्या इथले नेते, आम्ही डायरेक्ट नावं घेत असतो त्यामुळे त्यांचं नाव घ्यावं लागेल मला, नारायण राणे यांनी स्वतःचं हॉस्पिटल, खाजगी हॉस्पिटल काढलं, ते चाललं पाहिजे म्हणून सरकारी हॉस्पिटलची दुरावस्था झाली तरी चालेल अशा स्वरूपाची भूमिका घेतली असेल. तर सामाजिक आरोग्याचा प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही, तर पैसे कमवणं महत्त्वाचं आहे. आणि आजारी लोक असतील तरी त्यांच्या जीवावर पैसे कमवले पाहिजे अशी जर वृत्ती असेल तर तो राजकीय व्यक्ती चुकीचा आहे, त्याच्यावर खोली वाढ. ही काही कोणाच्या संपत्तीबद्दल बोलत नाही, माझं गणित कच्चं आहे, पण एवढं मला नक्की कळते की 2004 साली जर 4 कोटी संपत्ती असेल आणि अचानक 2019मध्ये 150 कोटीची संपत्ती झाली असेल तर आपल्या सगळ्यांना, गोरगरिबांना, मध्यमवर्गीयांना जाणून घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून की इतक्या लवकर आणि इतक्या वेगवान पद्धतीने श्रीमंत कसं होत आहे ते आम्हाला पण माहिती आहे. आपल्याला भ्रष्टाचाराचा राग असेल तर भ्रष्ट राजकीय नेत्यांचा राग असला पाहिजे आणि ते नागरिक असण्याचं लक्षण आहे. तुमचं जर देशावर प्रेम असेल तर नुसतं झेंडा लावून चालणार नाही. हर घर तिरंगा म्हणायचं आणि तिरंगा झेंडे वाटायचे, झेंडे लावायचे म्हणजे तुम्ही देशभक्त झाले असं नाही. भ्रष्ट माणसाबद्दलचा राग असणं आणि चीड असणं हे अस्सल भारतीय नागरिकाचं लक्षण आहे. या सगळ्या प्रश्नांचं, या सगळ्या कलुषित झालेल्या राजकारणाला जन्म देणार भारतामधले जे 2 नेते आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आम्ही काही सामाजिक कार्यकर्ते नाही, हा कार्यक्रम सुद्धा काही सामाजिक वगैरे काही नाही. हा कार्यक्रम अत्यंत शुद्ध राजकीय स्वरूपाचा आहे. आणि आज या सभेमध्ये आपण सगळेजण बसलेले आणि जे आले नाहीत आणि तुमच्या ओळखीच्या ज्यांना यायचं होतं त्या सगळ्यांसमोर हा संदेश आपल्याला पोचवायचा की 2024मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह भाजपला आपल्याला पाडायचं. आता भाजपला का पाडायचं याच्याबद्दलची काही कारणं असलं पाहिजे, कारण की आपण काही भक्त नाही, आपण काही बिंडोकसारखं बोलू शकत नाही. जे मूर्ख असतात त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियम नसतात, पण जे विचार करणारे असतात त्यांच्यासाठी नियम असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला आज भूमिका आपली नक्की ठरवावं लागेल की माझा नरेंद्र मोदी, अमित शहा या प्रवृत्तींना का विरोध आहे. आपल्याला हे कारण शोधत असताना खोटारडेपणाचा कळस करणारा नेता म्हणजे कोण असं विचारलं तर तुम्ही कोणाचं नाव सांगाल? मोदी सांगाल. आहे ते दुर्दैवाने तेच आहे खोटारडे नेते. त्यांनी सांगितलं होतं एका इंटरव्ह्यूमध्ये की माझं काही शिक्षण वगैरे झालेलं नाही, मी असंच समाजासोबत शिकलेलो आहे. मग एकदा त्यांनी सांगितलं की मी असं पुस्तक असं वाचत नाही, असं वाचतो. एकदा त्यांनी सांगितलं की 1987मध्ये लालकृष्ण अडवाणी त्यांची काहीतरी रॅली निघाली होती, त्यांनी डिजिटल कॅमेऱ्यातून फोटो काढला. जेव्हा की 1987मध्ये डिजिटल कॅमेरा भारतात आला नव्हता, तो अस्तित्वात पण नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी फोटो काढल्यावर तो इमिजिएटली दिल्लीला ईमेलने ट्रान्समिट करून टाकला, जेव्हा की ईमेलचा उगम झालेला नव्हता इथे. त्यांनी एकदा सांगितलं, विश्वंभर चौधरी आमच्या मित्राचे उदाहरण देत असतात, त्यांनी एकदा सांगितलं की प्लॅस्टिक सर्जरी इथेच झालेली आहे तयार. गणपती जो आहे तो प्लॅस्टिक सर्जरीचं उदाहरण आहे. आणि हे खोटं मी कुठं बोललो, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मूर्खांना कोणते नियम नसतात. हे खोटं ते इंडियन नॅशनल त्या सायन्स काँग्रेसमध्ये बोलतो. म्हणजे सगळे शास्त्रज्ञ समोर बसलेले आहेत, जे शास्त्र शिकतात, ज्यांचं खरोखरचं शिक्षण झालेलं आहे, ज्यांच्या सगळ्यांच्या डिग्र्या खऱ्या आहेत, अशा शास्त्रज्ञांसमोर आपण या माणसाला परवानगी दिलेली आहे की पंतप्रधान म्हणून काही बोललं चालेल. मग आपण बोललो, कधी राज्यपालांबद्दल बोललो, कधी पंतप्रधानांबद्दल बोललो, तर लगेच त्यांचे जे मीडियासमोर येणारे जे लोक असतात ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की मीडियासमोर जाऊन काही बोलायचं. तुमच्या इथं पण एक जण आहे, ते काय सांगतात की यांना संसदीय पदाचा काही प्रतिष्ठेचा काही मान नाही, संसदीय पदाचे अप्रतिष्ठा हे करतात. मी इथे बसलेल्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क आहे
की संसदीय पदावर जो कोणी बसला असेल त्याच्या कामाचं विश्लेषण आपण करू शकतो. आपण जेव्हा विश्लेषण करत असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या वागणुकीचं करत असतो जो एका अत्यंत महत्त्वाच्या पदावर बसून त्या पदाची अप्रतिष्ठा करत असतो. त्याच्यातून त्या पदाची अप्रतिष्ठा होत नाही आपण बोलल्यामुळे. मी आता मोदींबद्दल बोलतो आहे, याचा अर्थ मी पंतप्रधान पदाचा अपमान करत नाही. जो माणूस पंतप्रधान पदावर बसून त्या पदाचा अपमान करतात त्याच्याबद्दल मी बोलतो. आता समजा मोदींना राग आला असं मी हे बोलतो ते, मग माझ्यावर केस कोण करू शकतात? नितेश राणे करू शकतात ना? मुळीच करू शकत नाही. भाजपचा कोणी कार्यकर्ता किंवा संघाचा कोणी चड्डीवाला करू शकतो का? मुळीच करू शकत नाही. माझ्यावर अब्रू नुकसानीची केस करायची असेल तर नरेंद्र मोदींनी करावी, बाकीच्या कोणाला अधिकार. आपण हे समजून घेतलं पाहिजे की निर्भय बनो ही चळवळ जी आहे तिचा उद्देश वाईट प्रवृत्तींना आणि राजकारणाला कीड लावणाऱ्या लोकांना विरोध करणार आहे. आणि आम्ही जेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं नाव घेतो तेव्हा आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा या व्यक्तींना विरोध नाही, त्या प्रवृत्तीला आमचा विरोध. मला हे मुद्दाम सांगावं लागते की माझे वडील बाळासाहेब सरोदे हे इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्या 4 मित्रांना, मी खूप लहान होतो, 4 मित्रांना घेऊन दिल्लीला गेले आणि दिल्लीला जाऊन त्यांनी इंदिरा गांधींच्या समोर सभेत बसून घोषणा दिल्या की तुम्ही आणीबाणी लावता, इंदिरा गांधी मुर्दाबाद. आणि त्यावेळेस त्यांना अटक झाली आणि जवळपास ते 13-14 महिने तिहाडच्या सेंट्रल प्रिझनमध्ये होते. एकदा काय झालं की माझी बहीण, माझी आई नागपूरला माझ्या मामाकडे जात रेल्वे स्टेशन, ती सायकल रिक्षा होती त्यांनी. तेव्हा अचानक दुकान बंद व्हायला लागले, सगळे लोकांची धावपळ सुरू झाली. म्हणून रिक्षावाल्याने आजूबाजूला विचारलं काय झालं, तर त्यांनी सांगितलं की इंदिरा गांधी का कुटुंब आहे, इंदिरा गांधींची हत्या झाली होती. थोड्या वेळी सहज माझ्या बहिणीने माझ्या वडिलांकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं, ते रडत होते. तेव्हा माझ्या बहिणीने विचारलं की तुम्ही तर इंदिरा गांधी विरुद्ध आंदोलन केलं, मग इंदिरा गांधीची हत्या झाली तुम्ही का रडता? तर माझे वडील जे म्हणाले तेच आमचं निर्भय बनवलं तत्व आहे. माझे वडील माझ्या बहिणीला म्हणाले की आमची लढाई इंदिरा गांधी या प्रवृत्तीविरुद्ध होती, अशा प्रकारे कोणत्या नेत्याचा खून करणं हे आम्हाला. वैभव नाईक आणि त्यांच्या परिवाराने काय सहन केलं असेल एका झालेल्या खुनावर, याची कल्पना इतर कुटुंबातल्या लोकांना येऊ शकतो. एक सामाजिक राजकीय क्षेत्रातला माणूस उद्ध्वस्त करून टाकला, नष्ट करून टाकला, ही क्रूरता आहे. आणि निर्भय बनो चळवळ या क्रूरतेच्या विरुद्धचा आवाज. हिंसा आणि भाजप यांचं एक फार जवळचं नातं आहे. भारतीय जनता पक्षाचंच नाही तर ज्यांना भारतीय जनता पक्षाला ज्यांनी जन्म दिला त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सुद्धा हिंसेसोबत अत्यंत जवळचं नातं आहे. हे दोघंही जण हिंसेवर वाढलेले आहेत. महात्मा गांधींचा खून केला त्याच्यामध्ये हीच विचारधारा, कट्टरवादी विचारधारा सहभागी होती. जे लोक पकडले गेले ते यांच्याशी संबंधित होते. आणि आपण पाहतो की नंतर भाजपने सातत्याने लोकशाहीची हत्या करणं सुरू केलेलं आहे या भारतामध्ये, आणि त्याच्यासाठी सुद्धा हीच विचारधारा कारणीभूत आहे. आपण जर पाहिलं तर 2 सीट यांच्या केवळ होत्या, खासदार 2 जण होते. आणि अचानक ही संख्या वाढून 2014 यांनी मेजॉरिटी प्राप्त केली. ही सहजासहजी मिळवलेली नाही. भ्रष्टाचारावर आधारित, भीतीवर आधारित आणि हिंसेवर आधारित त्यांचं राजकारण. त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचार मुक्त असा समाज आम्हाला पाहिजे असं यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींची घोषणा होती की काँग्रेस मुक्त भारत झाला. तिथे सध्या भारतातला एकमेव न फुटलेला पक्ष काँग्रेस याचे कार्यकर्ते आहेत. तिथे ओरिजिनल शिवसेना पक्षाचे लोक आहेत.
इथे ओरिजिनल राष्ट्रवादीचे सुद्धा नेते आहेत आणि इथे काही जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या लोकांनी काय सब्जेक्ट सुरू आहे ते ऐकायला पाठवलेले सुद्धा आहे. व्यवस्थित तुम्ही ऐका आणि ज्यांनी तुम्हाला पाठवलाय त्यांना इथे काय घालत जाऊ सांगा. आता भारतीय नागरिक तुम्हाला घाबरत नाही आणि जर तुमचं मन मजबूत नसेल, तुमच्या हृदयावर तुमचं नियंत्रण नसेल तर इथून निघून जा, कारण इथे सत्यावर आधारित ही सभा आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो. अत्यंत नाटकी पद्धतीने ज्यांनी राजकीय वातावरण कलुषित केलं त्या या प्रवृत्तींना भारताबद्दल प्रेम आहे, त्यांना राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रपिता यांच्याबद्दलचा सन्मान आहे का असा प्रश्न जर आपण उपस्थित केला तर यांना कधीही राष्ट्रगीताबद्दल, राष्ट्रध्वजाबद्दल, तिरंग्याबद्दल आणि राष्ट्रपित्याबद्दल कधी सन्मान यांना नाही. यांनी वेगवेगळ्या प्रकारचे विषारी लोक सोडलेले आहे महाराष्ट्रामध्ये सध्या. नितेश राणे यांच्याशी माझा संबंध आला होता खूप आधी, जेव्हा मी पर्सिनेट फिशिंगच्या संदर्भातली केस चालवत होतो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात. तेव्हा एकदा ते माझ्या ऑफिसला आले पुण्याला, मुंबईला भेटू असं म्हटलं पण त्यांचं चाललं नाही, ते पुण्याला आले, ते भेटले मला. तेव्हा मला चांगलं वाटलं की लोकांच्या प्रती काहीतरी भावना यांच्या मनामध्ये आहे. मग ते काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा ते त्यांचे मी भाषण ऐकत होतो, नारायण राणे साहेबांचे आणि नितेश राणेंचे. ते अत्यंत व्यवस्थित बोलायचे, कारण काँग्रेस लोकशाही प्रधान पक्ष असल्यामुळे ते तसं बोलायचे. देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे रिझर्वेशन देऊ शकत नाही हे नितेश राणेंचं आम्ही ऐकत होतो व्हिडिओ. आणि मग ते भाजपमध्ये गेले आणि त्यांची भाषा बदलली, त्यांची प्रवृत्ती बदलली. खरं तर ती प्रवृत्ती त्यांची बदलली का ती मुळातली तीच होती असा प्रश्न पडतो. चांगल्या राजकीय पक्षात ते असले की चांगले बोलू शकतात, याचाच अर्थ त्यांच्यामध्ये लोकशाही थोडीफार जिवंत आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांनी अजूनही स्वतःचं परिवर्तन करावं आणि चांगलं व्हावं. ते जर स्वतःला बदलू शकत नसतील तर आता लोक त्यांचे लोकप्रतिनिधी बदलण्यासाठी तयार आहेत. यांना संविधानाचा म्हणजे भाजपला संविधानाचा प्रचंड राग आहे. डॉक्टर आंबेडकरांचं यांना काही पटत नाही. संविधान विरोधी असलेली प्रवृत्ती जी आहे ते संविधान बदलण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन आता त्यांनी एक टीम अपॉइंट केलेली आहे की संविधानातल्या तरतुदी ज्या आहेत ते वाचा, विविध कायदे वाचा, त्याच्यामध्ये कोणते लूपहोल्स आहेत, कोणत्या उणिवा आहेत ते शोधा आणि त्याच्यावर आधारित राजकारण करा, अशी नीती यांनी वापरली. आणि त्यामुळे संविधानासाठी हे धोका आहे. हे वारंवार मनुवाद पुढे आणण्याचा प्रयत्न करतात आणि आता संविधान मान्य नाही. आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्हाला संविधान मान्य नाही का, तुम्हाला आंबेडकरांबद्दल राग आहे का, एकदा सांगून टाका. या भारतामध्ये छातीशी संविधानाचं पुस्तक धरून असलेला एकमेव नेता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तो ज्यांना मान्य नाही आणि त्यांनी दिलेलं संविधान ज्यांना पटत नाही त्यांची या देशात राजकारण करण्याची आणि नेता बनण्याची लायकी. आज या प्रवृत्तींविरुद्ध म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तींविरुद्ध अत्यंत ठामपणे महाराष्ट्रामध्ये एक आवाज सातत्याने राजकीय नेता म्हणून उभा आहे आणि तो आवाज आहे उद्धव ठाकरे. भारताच्या पातळीवर सातत्याने यांची सगळी पोलखोल करण्यामध्ये एक नेता अत्यंत निडरपणे काम करतो आहे आणि त्याचं नाव आहे राहुल गांधी. खरं तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा या खूप प्रवृत्तीमुळे ज्या दोन नेत्यांच्या नेतृत्वाला धार आलेली आहे त्यांचं नाव आहे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी. त्यांनीच लावलेली धार त्यांना आता मागात पडणार. हे दोन नेते संपूर्ण भारताचं राजकीय चित्र बदलू शकतात याची नोंद इथल्या पत्रकारांनी आपण सगळ्यांनी घेतली.
परिषद घेतली यांनी G20. त्या परिषदेच्या वेळेस बायडन अमेरिकेतून त्यांचे पत्रकार घेऊन आले. त्यांचे मीडियाचे सगळे लोक त्यांच्यासोबत आले. त्यांना इथे पत्रकार परिषद घ्यायची होती. यांनी त्यांना पत्रकार परिषद घेऊन दिली नाही आणि त्याच्यामुळे ते व्हिएतनामला गेले. तिथे जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी महान आहेत. आज जेव्हा आपला भुकेचा निर्देशांक म्हणजे हंगर इंडेक्स जेव्हा 104 होता, मनमोहन सिंग होते तेव्हा, तो आता 125 नंबरवर पोहोचलेला आहे. यांना इथल्या माणसांच्या भुकेची काळजी नाही. पोटात भूक आहे, हाताला काम नाही, याच्याबद्दल हा माणूस एक शब्द बोलत नाही. म्हणून नरेंद्र मोदी महान. इथलं मीडियाचं स्वातंत्र्याबद्दलचं स्थान हे 168 नंबरवर घसरलेलं आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी महाराज भक्तांच्या दृष्टीने 700-1000 शेतकरी जवळपास मेले. कारण यांनी चुकीचे कृषी कायदे केले, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. अजूनही हे एकाही शेतकऱ्याच्या, ज्या शेतकऱ्यांनी जे मृत्यू झाले त्यांचे शेतकरी आंदोलनामध्ये, एकाही शेतकऱ्याच्या घरी हे विचारपूस करायला, त्या परिवाराला भेट द्यायला गेलेले नाही. म्हणून नरेंद्र मोदी महाराज. आपल्याला असंवेदनशील नेता नको हे ठरवण्याची ही वेळ आहे. 2024ची निवडणूक. मंदिर केलं आहे तिथे आणि आपण पाहिलं सगळं सोंग यांचं काहीतरी ते हातामध्ये प्लेट घेऊन आला असा. काय काय न्यूज यांचे आले की जणू काही रामाला यांनी त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. साधी गोष्ट आहे की ईश्वर, अल्लाह, येशू कोण असेल त्यांनी सगळ्यांनी जर ब्रह्मांड तयार केलेलं आहे तर मंदिर मस्जिद बनवण्याची जबाबदारी आपल्यासारख्या तुच्छ माणसांवर दिली असेल का? आपण हे समजून घेत नाही आहे. धर्म ही आपली अत्यंत व्यक्तिगत स्वातंत्र्याची बाब आहे. प्रत्येकाला धर्म स्वीकारण्याचं, धर्म सोडण्याचं, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे. दुसऱ्याच्या धार्मिक भावनांना, धर्माला ठेच न पोहोचवतो. आपण जेव्हा माकड होतो तेव्हा आपल्याला माणूस व्हायला 1000 वर्ष. माकडाचा माणूस होताना आपण एका सिद्धंतरातून गेलो. प्रक्रिया झाली होती आणि आपण ताटमध्ये घातलं, पायावर घेऊन चालायला लागलो, डोक्याचा विचार करायला लागलो डोक्यात. पण भारतामधलं दुर्दैव असं आहे की या जिवंत माणसांचा अंधभक्त होण्यासाठी केवळ 10 वर्ष लागली. त्यामुळे आपल्यामध्ये जे अंधभक्त झालेले आहेत त्यांचा तो मानसिक आजार आहे. त्यांच्यावर आपण कुणी नाराज होऊ नये असं म्हणतो. त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे. त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे, त्यांच्या डोक्यावर मोहिनी टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने सगळ्यांनी बोललं पाहिजे. जे अंधभक्त असतात ते सोशल मीडियाचा गैरवापर करतात हे त्यांचं सगळ्यात पहिलं लक्षात आहे. ते सोशल मीडियावर काही लिहितात, सर्वांची भाषा वापरतात, शिवीगाळ करतात. इथे बसलेल्या सगळ्या नागरिकांना मी सांगू इच्छितो की हे अंधभक्ताचं लक्षण आपण पाहिल्यावर यांना कोणीही उलटून उत्तर देऊ नका. त्यांच्याशी अत्यंत सभ्य भाषेत बोला. सभ्य भाषेत बोलल्यावर ज्यांना राग येतो ते भाजपचे सदस्य असतात. पण आपण आपली सभ्य भाषा बोलायची नाही, कारण आपण लोकशाही मानणारे आहे. हे लक्षात ठेवा. एकदा एक दोन मित्र बोलत होते झाडाखाली आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला की आपल्याला शिकलेल्या माणसांना नेते म्हणून निवडून द्यायला असे ते बोलत जात होते. तिथून एक तिसरा व्यक्ती जात होता. त्यांनी चालता चालता पुढे जाताना ते ऐकलं आणि तो लगेच मागे फिरला आणि त्याने त्या माणसाला मारणं सुरू केलं. तो म्हणाला का मारतो? तो म्हणतो मोदीबद्दल असं का बोलतो? तो म्हणाला मी मोदींबद्दल बोलत नाही, मी म्हणतो तो की शिकलेल्या माणसांना आपण नेता केलं पाहिजे. आज एवढं हे गणित लोकांच्या मनामध्ये पक्क झालेलं आहे. ज्यांना माहिती आहे की कोण शिकलेला नाही, त्यांना माहिती आहे कोणाचं खोटं सर्टिफिकेट आहे. पहिल्यांदा असं झालं या भारतामध्ये की देशाच्या गृहमंत्र्याचं काम काय ते सोडून त्यांनी पंतप्रधानांचं सर्टिफिकेट जनतेसमोर प्रोड्यूस केले, ते पण खोटारडे सर्टिफिकेट. खोटपणाची हद्द या लोकांना
केलेली आहे आणि म्हणून आपण या लोकांच्या या सगळ्या षडयंत्राचा भाग होऊ नये आणि नागरिक म्हणून विचार करावा, यासाठी आपली ही निर्भय बनवण्याची चळवळ आहे. काँग्रेस मुक्त भारतचा मी नारा आपल्याला सांगत होतो, माझ्या वडिलांचं उदाहरण दिलं. काँग्रेस मुक्त भारत ही एक हिंसक कल्पना आहे, आपण समजू शकतो. मोदींनी ती 2013 साली दिली, 2014मध्ये सातत्याने बोलत राहिले आणि काँग्रेस मुक्त भारत हा जणू काही एक महत्त्वाचा विषय आहे अशा पद्धतीने ते अजूनही मांडत असतात. आज आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की भारतीय संविधानानुसार कोणताही राजकीय पक्ष मुक्त अशा प्रकारची घोषणा देणं हे चुकीचं आहे. यांची काँग्रेस मुक्त भारत ही घोषणाच नाही, यांची खरी घोषणा विरोधी पक्ष मुक्त भारत केला पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला अत्यंत सजगपणे यांच्या सगळ्या या कामांकडे बघायला पाहिजे. आमचं म्हणणं असं आहे निर्भय बनवचं की काँग्रेस पक्ष सुद्धा असला पाहिजे, वंचित बहुजन आघाडी असली पाहिजे, मनसे असला पाहिजे, शिवसेना ओरिजिनल शिवसेना डुप्लिकेट ते पण असले पाहिजे, राष्ट्रवादी ओरिजिनल राष्ट्रवादी डुप्लिकेट ते पण असले पाहिजे, काँग्रेस पण असला पाहिजे आणि भाजप सुद्धा असलं पाहिजे. उलट माझं तर म्हणणं आहे पुढचे काही वर्ष भाजप असलाच पाहिजे, कारण त्यांना आता बघता येईल की त्यांची हालत काय होणार. यांनी प्रचंड गैरवापर सगळ्या यंत्रणांचा केलेला, त्याला वेपनायझेशन ऑफ इन्स्टिट्यूशन असं आपण म्हणू शकतो. यांनी यंत्रणांचा शस्त्र म्हणून वापर सुरू केला. मी अनेक केसेस ईडीच्या हाताळतो, बघतो, कागदपत्र बघतो, त्यांच्याकडे तक्रारी आम्ही अनेक केल्या आहेत. तेव्हा मी आपल्याला एक ठामपणे सांगू शकतो की ईडी ही यंत्रणा अत्यंत बेजबाबदार पद्धतीने आणि राजकीय कारणासाठी वापरली जातात. इथं वैभव नाईक बसलेले आहेत, त्यांना पण काहीतरी चौकशी वगैरे त्यांच्या मागे लावलेली आहे. पण तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही त्यातून बाहेर राहा आणि ईडी लागणं हे आवश्यक आहे. जास्त आपण चकाकणी बाहेर येऊ शकतो, असे अनेक नेते बाहेर आले. एक मी अत्यंत मार्मिक उदाहरण तुम्हाला देतो, ते म्हणजे एकनाथ खडसे यांचं. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते. 2016मध्ये त्यांच्या संदर्भातला एक घोटाळा बाहेर आला, पुत्रीचा भूखंड घोटाळा. मी त्याच्यात वकील असल्यामुळे मला माहिती आहे. अंजली दमाने यांनी ती केस केली होती, त्यांच्यातर्फे मी वकील होतो आणि तो भूखंड घोटाळा झालेला आहे असं दिसत होतं. मग आता जेव्हा भ्रष्टाचार होतो तेव्हा भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे अधिकार कोणाला आहे? ते एकतर राज्याच्या पोलिसांना आहे किंवा ते भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला आहे, म्हणजे अँटी करप्शन ब्युरोला आहे. पण ओढून काढून असे प्रकरणं बरेचदा केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून आपल्या हातात. 2016मध्ये हा भ्रष्टाचार झाला होता, तेव्हा एकनाथ खडसे हे अत्यंत महत्त्वाच्या पदावर होते आणि तेव्हा सरकारचा प्रयत्न सतत सुरू होता की एकनाथ खडसे यांनी भ्रष्टाचार केलाच नाही, काहीच चुकीचं झालं नाही अशा पद्धतीने कागदपत्र आणण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलिसांवर दबाव आणण्यात आला आणि पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सबमिट केला. एकनाथ खडसे यांचं महत्त्व कमी करायचं होतं, कारण की बहुजन नेता त्यांना महत्त्व होता, कोणाला? देवेंद्र फडणवीस. आणि त्यांनी त्यांचे हातापाय पडले असतील, त्यांनी क्लोजर रिपोर्ट सबमिट केला, त्याला आम्ही चॅलेंज केलं. तरी सुद्धा त्यांच्या लक्षात आलं देवेंद्र फडणवीस आणि बाकीच्यांच्या, तेव्हा त्यांनी ठरवलं की यांना आता आपण आणखी जास्त खिळखिळं केलं तर चालेल, कारण आपल्याला यांना नष्टच करायचं आहे, आपल्यालाच नेता राहायचा आहे भाजपमध्ये. आणि त्यांचा छळ केल्यावर त्यांना लक्षात आलं की आपण आता भाजप सोडलं पाहिजे, आपलं भाजप सोडलं पाहिजे. ते राष्ट्रवादीमध्ये गेले. ज्या क्षणी ते राष्ट्रवादीमध्ये गेले तेव्हा त्यांच्यावर लगेच ईडीची कारवाई सुरू झाली. मग आपण सामान्य नागरिक म्हणून प्रश्न विचारला पाहिजे की 2016मध्ये जर भ्रष्टाचार झाला होता तर तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारमध्ये तुम्ही क्लोजर रिपोर्ट कसा सबमिट करू दिला? तेव्हा जर भ्रष्टाचार झाला होता तर तेव्हा तुम्ही ईडीची चौकशी का लावली? ते राष्ट्रवादीमध्ये गेल्यावर ईडीची चौकशी का लावली? तर याचं उत्तर आपल्याला मिळते की यंत्रणांचा हे गैरवापर करत आहेत. ईडीच्या 2014 ते 2023च्या आपण केसेस पाहिल्या तर कन्व्हिक्शन रेट काय आहे, शिक्षा होण्याचं प्रमाण काय आहे? केवळ 0.05%. हे यांचं भ्रष्टाचाराचं गणित आहे. सीबीआयचा अत्यंत चुकीचा वापर यांनी केलेला आहे. 95% केसेस सीबीआयने केलेल्या 95% केसेस या केवळ विरोधी पक्षातल्या लोकांना. आणि मग आपल्या लक्षात येते की यांनी काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा जी केली होती ती आता बदललेली आहे आणि ती आता भाजप ही काँग्रेसयुक्त भाजप अशी. सगळे भ्रष्टाचारी लोक, तुमच्या इथले नेते सुद्धा
या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना भाजपमध्ये जाण्याचा एकमेव क्रायटेरिया आहे कॅरेक्टर लेस असणं आणि भ्रष्टाचार. आणि त्यामुळे आपण मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दलचा विचार प्रवृत्ती म्हणून केला पाहिजे असं मला वाटतं. ज्यांनी ज्या पद्धतीने आणि ज्या वेगवान पद्धतीने सामाजिक प्रक्रियेचं चारित्र्य हनन केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. सातत्याने जाहिरातबाजी करणारे हे जे नेते आहेत ते पाताळ यंत्री स्वरूपाचे आहेत. आपली लढाई पाताळ यंत्री लोकांसोबत आहे, विषारी लोकांसोबतची, विचारी लोकांची लढाई आहे. आणि म्हणून विष आपल्याला चढणार नाही याची जर गॅरंटी पाहिजे असेल तर आपल्याला संविधानाचा हात धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोट धरून आणि एका हातामध्ये महात्मा गांधींचा हात धरून आपल्याला चालवतो. संसदेच्या सुरक्षेबद्दल यांना प्रश्न विचारले तर यांनी इतिहास घडवला. यांनी 150 खासदारांना संसदेतून निलंबित करून टाकलं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खासदारांना निलंबित करण्याचा विक्रम सुद्धा नरेंद्र मोदी या खूप प्रवृत्तीच्या माणसावर. एकनाथ शिंदे आणि सत्तांतर हा तर विषय अत्यंत गमतीशीर आहे. साधी गोष्ट आहे की सामान्यातला सामान्य माणूस सांगेल की तुमच्या घरात जर चोरी झाली तर तुम्ही पळून जाल का? पळणार कोण? ज्याच्याजवळ गाठोडं असेल चोरीचं तो पळणार. सामान्यातल्या सामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला माहिती आहे की घरात चोरी करून जे पळालेले आहेत ते चोर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मागे त्यांनी ही नवीन राजकीय वाईट प्रवृत्ती उभी केली आणि राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावली. ते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या पापामध्ये सहभागी आहेत. सत्तेसाठीची स्पर्धा म्हणजे लोकशाही आहे असं वाटून घेऊ नका. हे अपात्रच आहे. आज मला दुपारी बातमी कळली की ओम बिर्ला यांनी पत्रकार परिषद काहीतरी घेतली आणि त्यांनी एक कमिटी स्थापन केलेली आहे की 10वं परिशिष्ट जे आहे म्हणजे पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याच्यामध्ये काय सुधारणा पाहिजे, त्याच्यामध्ये काय कमजोरी आहे याच्यावरची एक राष्ट्रीय कमिटी त्यांनी स्थापन केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हसायला येईल की या कमिटीचे प्रमुख, भारतस्तरीय या कमिटीचे प्रमुख राहुल नार्वेकर यांना भारतामध्ये जे हास्यास्पद सगळं सुरू आहे ते चीड आणणार आहे. जिवंत माणूस आणि नागरिक म्हणून आपल्याला राग आला पाहिजे या गोष्टी. सुप्रीम कोर्टाने केस यांच्याकडे का पाठवली? सुप्रीम कोर्टाने केस पाठवताना काय सांगितलं? सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जो मूळ राजकीय पक्ष आहे त्याचा नेताच व्हीप नियुक्त करू शकतो आणि त्यामुळे भरत गोगावले यांची जी व्हीप म्हणून नियुक्ती केली होती आणि त्याला अध्यक्षांनी मान्यता दिली होती ती बेकायदेशीर आहे असं सांगितलं. एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून नियुक्ती झाली आणि त्याला अध्यक्षांनी मान्यता दिली, ती मान्यता सुद्धा बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. एक अत्यंत सुज्ञ स्वरूपाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. महाराष्ट्रातल्या लोकांना वाटलं की एवढा चांगला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, सगळं जवळपास ठरवलं की अपात्रच आहे जवळपास असं ठरवलं, तर मग राहुल नार्वेकर यांच्याकडे कशाला पाठवलं? कारण की पक्षांतर बंदी कायद्याच्या परिच्छेद 6 मध्ये म्हटलेलं आहे की पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भातले निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेऊ शकतात. संविधानाचा आदर ठेवून आणि संविधानाच्या चौकटीत कामकाजाचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाने विश्वासाने हे प्रकरण यांच्याकडे पाठवलं आणि यांनी निर्णय दिला की कोणीच अपात्र नाही. कारण काय? कोणीच अपात्र का नाही? कोणीच अपात्र नाही कारण की राहुल नार्वेकर यांचं म्हणणं आहे, त्यांनी त्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे, त्यांनी सांगितलं कोणीच अपात्र नाही कारण की हे प्रकरण पक्षांतर्गत वादविवादाचं आहे, पक्षांतर बंदी कायद्याचं आहे. मग आता साधा प्रश्न, इथे बसलेले वकील आहेत, इथे बसलेले सगळे शिकलेले नागरिक आहेत, सगळ्यांना साधा प्रश्न पडला पाहिजे की पक्षांतर बंदी कायद्याचं हे प्रकरण असल्यामुळे 5.5 महिने सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यांच्याकडे पाठवलं, ज्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 4 ज्येष्ठ न्यायाधीश होते. आणि जर राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रकरण आल्यावर त्यांनी वाचल्यावर त्यांचा
वाईट पद्धतीचा वात्रट स्वरूपाचा संविधानाची टिंगलटवाळी करणारा आणि कायद्याचा अपमान करणारा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे. आणि दुर्दैव बघा की 10व्या परिशिष्टाचा म्हणजे पक्षांतर बंदी कायदा योग्य का अयोग्य, त्याच्यामध्ये काय चुका आहे सुधारणा पाहिजे याच्याबद्दलच्या कमिटीचे अध्यक्ष आज राहुल नार्वेकर झालेले. दुर्दैव आहे. मग आता हे सगळं बोलल्यावर काय राहुल नार्वेकर यांचा अपमान झाला का? मुळीच झाला नाही वकील म्हणून मी सांगतो, मुळीच त्यांचा अपमान झालेला नाही आहे. त्यांनी जे चुकीचं काम केलेलं आहे त्याचं विश्लेषण करण्याचा आम्हाला हक्क आहे. आणि त्यामुळे राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आता अलर्ट मोडवर गेलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला पाडायचं ठरवलं. माझे मित्र विश्वंभर चौधरी सांगतील की कशा पद्धतीने राजकीय समीकरणं हे बदललेले आहेत, आमचा अनुभव काय आहे त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगतील. मी फक्त काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर आणखी मांडतो. 67 वर्षामध्ये साधारणतः 13 पंतप्रधान झाले, ज्यांच्यामुळे 55 लाख करोड रुपयाचं कर्ज भारतावर झालं. 67 वर्षामध्ये 13 पंतप्रधान. आणि मग नरेंद्र मोदी नावाचा एक अत्यंत हुशार टेलिप्रॉम्प्टर दोन्हीकडच्या याच्या पाऊल मोडणारा आणि टेलिप्रॉम्प्टर बंद झाल्यावर ततपप करणारा पंतप्रधान झाला. आणि त्यांनी या 9.5 वर्षामध्ये एकट्या माणसाने भारतावरचं कर्ज एवढं वाढवत गेलं, 150,000 कोटी 150 लाख करोड रुपयाचं कर्ज यांनी केलं. कशासाठी आपण यांना एवढं डोक्यावर घ्यायचं सांगा तुम्ही? भारतावरील कर्ज 205 लाख करोडवर गेलेलं आहे. आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी आपल्याला सूचना दिलेली आहे की हे धोक्याची सूचना आहे, तुमची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. पण यांचं लक्ष मंदिरांकडेच आहे. ठीक आहे, भारताचे पंतप्रधान भारताचं संविधान न मानता, सेक्युलर भूमिका न घेता तिथे गेले, हिंदू म्हणून गेले असं समजू आपण. पंतप्रधान म्हणून तुम्ही गेले ना सगळ्या लवाजमा घेऊन, मग आता जी 5 एकर जागा त्या मस्जिदसाठी दिलेली आहे त्याचं पण बांधकाम करा आणि तिथे पण तुम्ही उद्घाटनाला जाणार आहे का? तुम्ही नाही जाणार. आणि TV चॅनलवर यांनी सांगितलेलं आहे आधी की हिंदुत्व वगैरे असा कुछ होता नाही याची. प्रचंड खोटारडा माणूस आहे आणि अशा खोट्या माणसांपासून आपण सावध झालं पाहिजे. यांनी पहिल्या 4 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या पैशातून 36 देश हा माणूस पिकला. 36 देश. आणि त्याच्यावर खर्च केला जवळपास 588 कोटी रुपये. तिथे जाऊन काय केलं परदेशामध्ये? त्याचा एकमेव ठरलेला कार्यक्रम आहे, तुम्हाला माहिती आहे, मिठ्या मारणं. काही भारताला फायदा झाला? आता हे एकनाथ शिंदे गेले होते दावोसला, एवढ्या लाखो करोडो रुपयाचे करार झाले. ते जे ॲग्रीमेंट होता, इंटेन्शन असतात ते इंटेन्शन जाहीर केलं की आम्ही तुमच्यासोबत काहीतरी करू. प्रत्यक्षात ते आले का हा प्रश्न आहे. आणि तसे कोणतेही एक्झिक्यूट झालेले प्लॅन यांच्याजवळ आहे. मग यांनी आता प्रभू रामचंद्राला वनवासातून काढलं असं यांचं म्हणणं आहे. मग आपण यांना विचारलं पाहिजे की तुम्ही जर प्रभू रामचंद्राला वनवासातून काढलं, त्याला मंदिर दिलं, आम्ही सगळेजण हिंदू आहोत, मी हिंदू आहे, आम्हाला आनंद झाला. पण भारतीय नागरिक म्हणून एवढं मोठं कर्ज तुम्ही केलेलं असल्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर एवढं सगळं करू शकता तर तुम्ही नीरव मोदीला आणून दाखवा, तुम्ही विजय मल्ल्या पळून गेला त्याला आणून दाखवा, तुम्ही मेहुल चोक्सी यांना आणून दाखवा, जे बँकेचे भारताचे करोडो रुपये बुडून गेलेले आहेत त्यांना तुम्ही आणून दाखवा. पण कदाचित त्यांना हे आणणार नाहीत, कारण की यांनाच तिकडे जाण्याची गरज 2024 नंतर पडणार. EVM हा एक अत्यंत षडयंत्री प्रकार यांनी भारत वृत्तीपूर्वक वापरलेला आहे. बुद्धी गहाण ठेवलेले जे लोक आहेत त्यांना कळत नाही आहे की EVMचा निवडक पद्धतीने वापर यांनी सुरू केला. सगळ्यात पहिले EVMला विरोध कोणी केला सांगा? विरोध सगळ्यात पहिले भारतामध्ये EVMला कोणी केला? लालकृष्ण अडवाणी यांनी केला. आपला तेव्हा सुद्धा EVMला विरोध होता, आता पण EVMला विरोध आहे, कारण की त्याच्यातून होणारी मतमोजणी ही शंकास्पद आहे. मतदानाचं साधं तत्व काय आहे की मी ज्यांना कोणाला मतदान केलं असेल त्या व्यक्तीपर्यंत ते मत पोचलं पाहिजे, तेव्हा ते मतदान आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली. जर
तर हे शंकास्पद असेल की ईव्हीएम मध्ये तर मशीनमध्ये वोट टाकलं, पण ते वोट कुठे डायव्हर्ट झालं का याच्याबद्दल जर मला शंका असेल तर या शंकेसह मी पंतप्रधानांना विचारू शकतो की एखादी निवडणूक तुम्ही विना ईव्हीएम ती घेऊन दाखवा. तुम्ही त्या संसदेमध्ये छाती ठोकताना एक अकेला मग घ्या ईव्हीएमच्या व्यतिरिक्त निवडणूक, यांची हिंमत नाही. कारण की मुद्दाम काही ठिकाणी जिंकू द्यायचं, मुद्दाम काही राज्य हातातून जाऊ द्यायचे, मुद्दाम काही ठिकाणी आपण निवडून यायचं आणि जेवढी मेजॉरिटी पाहिजे त्याच्या पद्धतीने गणित करून ईव्हीएमचा गैरवापर करायचा. हे जे सिलेक्टिव्ह ईव्हीएमचा गैरवापर सुरू आहे हे षडयंत्र आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते असं अनेकांचं जर म्हणणं असेल त्याची शहनिशा झाली पाहिजे. जेव्हा आपण नरेंद्र मोदी यांच्या सगळ्या या प्रवृत्तीबद्दलचा विचार करतो तेव्हा कुठून हे सगळं आलं असं वाटतं. ते म्हणतात ना, कहाँ से आते हे आले, हे लोक कहाँ से आते. ही प्रवृत्ती याचा अभ्यास केल्यावर आपल्याला लक्षात येते की इतिहासात अशा प्रवृत्तीचे काही लोक होते. मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो की अशा प्रवृत्तीचे काही लोक जे होऊन गेले. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येते आपल्याला हिटलर. आता हिटलर जे आहे त्यांचे गुणधर्म मी वाचून दाखवतो. आपण हिटलरबद्दलच आता फक्त बोलू, बाकी काय आपण बोलायचं नाही. मग हिटलरबाबत ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला सुशिक्षित करणारे ठरू शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हिटलरचे लग्न झाले होते पण तो एकटाच आहे किंवा अविवाहित आहे असं दाखवतो. काही विशिष्ट धर्माचे लोक आपल्या राष्ट्राचे कट्टर शत्रू आहे असा हिटलरचा ठाम विश्वास होता आणि तसं तो बोलत होता. सर्व प्रकारची माध्यमे जसे की वृत्तपत्र, मासिके यांचा हिटलरने स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी वापर केला. हिटलर त्याच्या सर्व विरोधकांना राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही असं म्हणून वाईट टाकत होता किंवा त्यांच्यावर अन्याय करत होता. सगळे प्रश्न समस्या एका क्षणार्धात संपू असं म्हणून हिटलर राजकारणात आला आणि त्यांनी कोणतेही प्रश्न सोडवले नाही. उलट जर्मनी हा देश त्यांनी बुडवला. हिटलरच्या प्रचाराची महत्त्वाची घोषणा ही तुम्ही लक्षात घ्या. हिटलरच्या प्रचाराची महत्त्वाची घोषणा काय होती? त्यांनी सांगितलं होतं गुड टॅग कॉमेन अशी जर्मनमधली घोषणा होती. त्याचा अर्थ काय? अच्छे दिन आएंगे. नेहमी नवीन नवीन उत्तम दर्जाचे कपडे घालणे, उत्तम रंगसंगती ठेवणे असा हिटलरला शोध होता. आपण हिटलरबद्दल बोलत असताना हे लक्षात घ्यायला पाहिजे हिटलर कसा होता. हिटलरला फार आवड होती की स्वतःचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढून घ्यायचे. कधी टोप्या घालून, कधी मोराचे पिसं लावून, कधी असे फोटो काढून घ्यायचे अशी हिटलरला सवय होती. हिटलरला रेडिओवरून भाषण देण्याची प्रचंड आवड होती. फ्रेउडे, बुडेर आणि स्वेस्टन असं म्हणून तो भाषणाची सुरुवात करायचा. म्हणजे काय? मित्रो असं हिटलर सुरुवात करायचा. आता या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की असत्य अशा सफाईदारपणे हिटलर बोलत होता की ते सत्यच आहे असं वाटेल. अशा प्रवृत्तीच्या माणसांना आंतरराष्ट्रीय राजकारणाने तेव्हाच बाद केलं होतं. आता आपली पाळी आहे. शेवटचा मुद्दा माझा मांडतो आणि थांबतो तो म्हणजे आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर एक आरोपपत्र जनतेचं आहे. हे जनतेचं आरोपपत्र जे आहे त्याच्यातले आरोप मी आपल्यासमोर मांडतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तींवर भारतीय जनतेचे आरोप आहेत की लोकशाहीला स्वैराचारात ढासळून हुकुमशाहीकडे त्यांनी वाटचाल केली. भारतीय जनतेचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आरोप आहे की गुन्हेगारी, बलात्कारी व भ्रष्ट नेत्यांना त्यांनी स्वतःच्या पक्षात घेऊन जे राजकारण वाढवलेलं आहे ते अत्यंत लोकशाहीच्या विरोधी आहे. माध्यमांशी शून्य संवाद, संपत्ती काही लोकांच्याच हातात केंद्रित करणं, दुसऱ्यांवर घराणेशाहीचा आरोप करताना स्वतः घराणेशाही वाढवत नेणं, इतिहासाचे हिंदुत्वीकरण करणं, इतिहासाला विकृत करणं, शिक्षण विकृत करणं,
भाड्याचे लोक आणून काही हिरो हिरोईन भाड्याने घेऊन भाड्याच्या स्वरूपात घेऊन सिनेमे काढणे आणि चुकीची माहिती प्रसारित करणं हा सुद्धा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आरोप आहे. आमचा त्यांच्यावर आरोप आहे की अनियोजित स्वरूपाचं लॉकडाऊन करून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आणि गरिबांना देशोधडीला लावलेला आहे. नरेंद्र मोदी आल्यापासून या सिंधुदुर्गापासून तर सगळ्या भारतामध्ये द्वेषयुक्त भाषण करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. लिंचिंग म्हणजे लोकांना निवडून मारणे अशा स्वरूपाच्या कारवाया आणि त्याला समर्थन करण्याची भूमिका या दोघांनी घेतलेली असल्यामुळे आमच्यावर आरोप आहे यांच्यावर आरोप आहे की यांनी दहशत निर्माण करणाऱ्या लोकांना सपोर्ट केलेला आहे. दंगलींचे कारस्थान करणाऱ्यांना नेहमी सहकार्य करण्याची भूमिका यांनी घेतलेली आहे. स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे याचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना यांनी आपल्या पंखाखाली घेतला असा यांच्यावर आरोप आहे. यांच्यावर आरोप आहे नरेंद्र मोदींवर स्वतःवर की ते सर्वत्र शूटिंग करत फिरत असतात. ते ट्रेनमध्ये शूटिंग करतात, ते समुद्रात शूटिंग करतात, ते मंदिरात शूटिंग करतात, ते विमानात शूटिंग करतात, ते मोकळ्या रस्त्यांवर सुद्धा शूटिंग करतात असा त्यांच्यावर आरोप आहे. महिला कुस्तीपटूंचा अपमान करतात, महिलांबद्दल अत्यंत असंवेदनशील असलेले ते नेते आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी शेतकरी आंदोलन करणाऱ्या लोकांना देशद्रोही ठरवलं आणि शेतकऱ्यांना मरू दिला आणि अजूनही त्यांच्याकडे भेटायला गेले नाही हा त्यांच्यावर आरोप आहे. मणिपूरमध्ये स्त्रियांची नग्न धिंड काढली जाते आणि आजपर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शहा तिथे जात नाही. त्यांच्यावर आरोप आहे की ते असंवेदनशील आणि अमानुष प्रवृत्तीचे आहे. आमचा आरोप आहे की ते संविधान द्वेष करणारे आहेत, आंबेडकरांचे विचार न मानणारे आहेत आणि त्यामुळे त्यांनी आता हे राजकारण सोडून आपल्या घरी गेलं पाहिजे. एक मोठी रॅली निघाली सांगली जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टला आणि त्याच्यामध्ये यांनीच तयार केलेले जे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आहेत त्याचे चेले चपाटे जे आहेत त्यांनी एक रॅली काढली आणि ती रॅली काय काढली त्यांनी 15 ऑगस्टला की मोठे मोठे भगवे झेंडे त्यांनी खांद्यावर घेतले आणि ते रॅली काढून निघाले. काही संवेदनशील पत्रकार होते त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की आज 15 ऑगस्ट आहे, तुम्ही तिरंगा राष्ट्रध्वज तुमच्या खांद्यावर असला पाहिजे, तुम्ही भगवा झेंडा घेऊन एवढा मोठा झेंडा घेऊन रॅली काढता. तर ते लोक म्हणाले त्यांना त्या भिडेचे चेले की भगवा आमच्या खांद्यावर आहे पण राष्ट्रध्वज आमच्या मनात आहे. फार चांगलं उत्तर आहे. त्यांच्यावर तक्रारी झाल्या, पोलिसांनी आजपर्यंत कारवाई केलेली. मग आता आपण दुसरं उदाहरण घेऊ, काल्पनिक असेल तर एक दुसरं उदाहरण की असं समजा काही मुस्लिम लोकांनी 15 ऑगस्टला हिरवा मोठा झेंडा घेऊन रॅली काढली आणि त्यांना इथल्या पत्रकारांनी अडवलं. त्यांनी विचारलं भाई असे घेऊ का, 15 ऑगस्ट आहे, तिरंगा हातात असला पाहिजे, तुम्ही हिरवा झेंडा घेऊन कसं काय काढता. हिरवा झेंडा घेऊन इथून रॅली निघाली या शहरातून कणकवलीतून आणि सगळे मुस्लिम बांधव त्या रॅलीमध्ये जात असतील तर नितेश राणे साहेबांना पण राग येईल. ते तक्रार दाखल करतील पोलिसांकडे आणि त्यांनी केलेली तक्रार असल्यामुळे लगेच तक्रार दाखल होईल. आणि त्या लोकांना जर विचारलं तुम्ही असं का करताय, त्या मुस्लिम बांधवांनी जर उत्तर दिलं की आमच्या खांद्यावर हे हिरवा झेंडा आहे पण आमच्या मनामध्ये राष्ट्रध्वज आहे, तसं उत्तर आपल्याला चालेल का. आपल्याला हे उत्तर जर चालणार नसेल तर एक लक्षात घेतलं पाहिजे की कायदा सगळ्यांसाठी समान आहे, कायद्यासमोर सगळे समान असले पाहिजे. इथे केवळ राष्ट्रध्वजाची किंमत आहे, राष्ट्रध्वज हा महत्वाचा आहे, इतर कोणताही ध्वज महत्वाचा नाही. आपापल्या घरावर लावा, घरामध्ये ठेवा, रस्त्यावर हे ध्वज आणायचे नाही, हे सांगण्याची आता वेळ आलेली आहे. इथे जर मुस्लिम समाज हा भीतीयुक्त पद्धतीने जगत असेल, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मी हिंदू आहे, मी झोपलं तर चालेल, मी उशिरा उठलं तर चालेल, पण मुस्लिम बांधवांना ते चालणार नाही. त्यांना एखादा राष्ट्रध्वज घेऊन खांद्यावर शर्टाला लावून काहीतरी करून त्यांना फोटो सोशल मीडियावर टाकला पाहिजे तर ते देशभक्त आहे ते दाखवायचे. ही जर दहशत असेल तर अत्यंत चुकीचं आहे आणि हे किडलेलं वातावरण तयार करणाऱ्या प्रवृत्तींना आपण 2024 मध्ये निवडून द्यायचं नाही. ते या कणकवलीतले, सिंधुदुर्गातले असो किंवा दिल्लीतले असो किंवा गुजरातमधले असो, आपण यांना आता निवडून द्यायचं नाही. याची
चुकीच्या विरोधातलं भांडण आहे. यानंतर जर चुकीचे लोक आले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा जाऊन आहेत, तेव्हा पण आपण हे बोलू शकलो पाहिजे की नागरिक म्हणून आम्ही विचार करतो. भारताला गरज आहे एखाद्या पक्षाचे सदस्य केवळ असलेल्यांचे नाही, तर नागरिक म्हणून विचार करणाऱ्या लोकांचे, जे तटस्थ पद्धतीने धर्माचा, जातीचा विचार करू शकतील, राजकीय पक्षांचा विचार करू शकतील. आणि ती ताकद तुमच्या सगळ्यांना मिळाली पाहिजे अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.